खरं म्हणजे ज्या वेळेला आपण एंट्री करत असतो एखाद्या स्पर्धेमध्ये त्याच वेळेला जर आपण या सर्व गोष्टी पूर्ण केल्या तरच बरं होईल. कारण आपल्याला माहिती आहे एखाद्या स्पर्धेमध्ये आपण खेळणार आहोत तर तिथे प्रवेश शुल्क देण्याचं आहे. हार्दिक गायकवाड आणि ऋतिक म्हात्रे सलामीची जोडी नंबर 1 रँक करणारा संघ तुम्ही पाहतात या असोसिएशन अंतर्गत. न्यू एकविरा पिंपलनेर तोच संघ तुम्हाला येथे लढताना दिसेल. या हार्दिक गायकवाडने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती भिवंडी प्रीमियर लीगमध्ये. जबरदस्त खेळला होता आणि तोच स्ट्रायकिंग एंडला असेल. आणि आता गोलंदाजीसाठी यज्ञेश कोळी षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यज्ञेशचा पहिला बॉल ऑन साईडला खेचला. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित. पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करत असताना सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करतोय बॅटर हार्दिक ऑफ द मार्क. आणि टीम न्यू एकविरा पिंपलनेर संघाच्या धावांना सुरुवात. न्यू सिद्धिविनायक अंजूरनं देखील एक स्पर्धा जिंकली आहे. त्याच्यामुळे त्याही संघाचा आता आत्मविश्वास तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलाच बघायला मिळेल. कारण एखाद्या वेळेला आपण स्पर्धा जिंकून येतो ना त्यावेळेला पुढील स्पर्धेमध्ये अल्पेशजी तो आत्मविश्वास त्या खेळाडूंमध्ये भरलेला असतो. कारण आपण विजेते होऊन आलेलो असतो. तो आत्मविश्वास जर इथून न्यू सिद्धिविनायक अंजूरनं दाखवला तर डेफिनेटली या मॅचमध्ये देखील ते डॉमिनेट करू शकतात. परंतु समोर दादा संघ आहे. ओहो लावडी अपील करण्यात आली आहे. ड्राईव्ह करायचं होतं. बाउन्स खूप चांगला प्राप्त केला यज्ञेश कोळीनं. चांगला वेग आहे त्याच्याकडे आणि वेगाबरोबर चांगला बाउन्सही आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉल येतोय. कॅप्टननं सांगितलं होतं की ऋतिक म्हात्रेच्या बॅटमधून रन येणं आमच्या टीमसाठी फार महत्त्वाचे असतील. कारण तो सध्या फॉर्मपासून झुंजतोय या वर्षामध्ये. यज्ञेश कोळी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साईडला खेचायचं होतं. खूप जास्त बाहेर बॉल होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. तसं आहे ना मित्रांनो की ज्या वेळेला आपण इन्फॉर्म असतो त्यावेळेला भरपूर सारे चाहते भरपूर सारे समर्थक आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतात. परंतु एक मात्र कॅप्टन असा असतो ना की त्याला माहिती आहे की माझा खेळाडू बॅट फॉर्ममध्ये आहे. परंतु त्यालाही पुन्हा संधी मिळणं गरजेचं आहे. त्याला बॅक करणं गरजेचं आहे. आणि आज नयननं तेच काम केलं. ऋतिककडनं त्यांना अपेक्षा ठेवल्यात. ओहो यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. बॉल विकेटच्या वरनं निघून गेला. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती. दोन्ही टीमचा आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आतापर्यंत अल्पेशजी सांगतायत की 15 स्पर्धा झालेल्या आहेत. त्यामधून 2 स्पर्धा न्यू एकविरा पिंपलनेर संघानं जिंकल्यात आणि 1 स्पर्धा जिंकली आहे ती न्यू सिद्धिविनायक अंजूरनं. ओ स्विच हिट. कमाल टायमिंग. बॉल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. हा पहिला चौकार पिंपलनेर संघासाठी. विजय मल्ल भिनार विशाल भोईर यांच्या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय बजरंग चषक तुम्ही पाहतात. भिनारची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. मला आठवते की ज्या वेळेला मला पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आणि ह्या क्रीडांगणावरती संधी मिळाली समालोचन करण्याची ती भिनारच्या स्पर्धेमध्ये मिळाली होती. जे एक स्वप्न असतं प्रत्येकी समालोचकाचं की चॅलेंज क्रीडांगणावरती कॉमेंट्री करणं. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की चॅलेंज क्रीडांगणावरती क्रिकेट खेळणं. आणि खरं तर तो चषक ग्रामीण आणि सिटी फॉर्मॅट असा प्रकारचा चषक होता. विनोदजी हरट यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण जय बजरंग स्पोर्ट भिनारच्या माध्यमातून ती स्पर्धा होती. आणि ती स्पर्धा ग्रामीण फॉर्मॅटमधून खेळत असताना जय बजरंग गोरसे बी क्वालिफाईड झाला आणि सिटी फॉर्मॅटमधून खेळत असताना साई स्पोर्ट खारबाव. मात्र फायनल मॅच मला आठवते की गोरसे बी संघानं सिटी क्रिकेटमधील साईश खारबावला परास्त केलं होतं. आणि नाईट क्रिकेटचा तो थरार आपण अनुभवला होता. जबरदस्त ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याचं सातत्य टिकवलं भिनारकरांनी. लागोपाठ त्यानंतर 2 वर्ष अंडर-25 असं फॉर्मॅट बघायला मिळालं. आणि यावर्षी GCA ग्रामीण क्रिकेट भिवंडी यावेळेला फ्लिक केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. टीपमध्ये प्रोटेक्शन आहे. हार्दिक वेल टायमिंग करतोय. बॉटम हँडचा चांगला वापर करताना आपण त्याला पाहिलं. आणि हळूहळू हा खेळाडू देखील आता यंगस्टर आहे परंतु भरपूर काही शिकतोय सध्याच्या घडीला. BPL मध्ये तुम्ही पाहिलं होतं केतन म्हात्रेच्या सोबतीनं तो ॲज अ ओपनर यायचा. आणि तिथून ज्यावेळेला तुम्ही एका मोठ्या खेळाडूसोबत खेळता
त्यावेळेला जरूर तुम्हाला तो एक अनुभव शेअर करत असतो क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि त्याचा फायदा आपल्या खेळामध्ये होत असतो आणि हार्दिकनं स्वतःला तिथे सिद्धही केलं होतं. 8 डावा धावफलकावरती बरोबर 10:48 पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि मला वाटतं की मागचा जो डाव होता तो अवघ्या 13 ते 14 मिनिटांमध्ये फिनिश केला होता. पूर्ण 4 षटकं. क्या बात आहे. 4 मानकोली. आज रवींद्र जडेजाला सकाळी बघून आले असतील ते. 3 षटकं अवघ्या 9 मिनिटांमध्ये पूर्ण केले होते. ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. क्रिकेट खेळत असताना निव्वळ तुमचा खेळच चांगला असून चालणार नाही, तर तुमच्या अंगी ती डिसिप्लिन असणं गरजेचे आहे, तुमच्या अंगी ती शिस्त असणं गरजेचे आहे, तरच तुम्ही पुढे जाल. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज सुदर्शन येतोय बॉलिंग मार्कवर. वेलकम अंकल भोईर. चला अंकल भोईर आता पुन्हा एकदा या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि खूप मोठी जबाबदारी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या वतीनं घेण्यात आलेली आहे. सुदर्शन सेकंड ओव्हरमध्ये सुदर्शन पाटीलला इन्व्हाइट केले. सामना करेल बॅटर हार्दिक. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. 8 डावा धावफलकावरती लागल्यात. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, हलकीशी अपील करण्यात आली होती. सुदर्शन पाटीलचा विचार केला तर लसित मलिंगाप्रमाणे गोलंदाजी करतोय आणि तसंही फार वर्ष आपण अंजूरमधून एक लसित मलिंगा पाहत आलो, तो म्हणजे अजित डाकी. आता मला वाटतं की तो 40+ क्रिकेट खेळत असावा. एका धावेने स्कोर पुढे गेला. म्हणजे प्रत्येक वर्षी की गावातून एक खेळाडू ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो असं आपण म्हणू शकतो. ओ स्लॉग स्वीप. ऋतिक मात्रेची विकेट ठोक्यात आहे. कॅच ड्रॉप. झेल सुटलाय त्या ठिकाणी बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला. कॅचेस वन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच असं नक्कीच आपण ऐकलंय, असं नक्कीच आपण बघितलंय. आणि या मैदानावर मला आठवते की एक चांगला झेल दीपेश मालीच्या माध्यमातून पकडण्यात आला होता. सिटी क्रिकेट खेळत असताना धनेश 11 कुकसेकडून मिड विकेटला ड्राईव्ह लगावत असताना तो झेल त्यानं पकडला होता. चला ओदी टीमचा कॅप्टन अजय, कॉन्टॅक्ट करा आपण. हो, पुन्हा अपील झाली आहे, पुन्हा अपील झाली आहे त्या ठिकाणी. सातत्याने सुदर्शन विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि एक वेगळी मजा आहे, कारण आज पुन्हा चॅलेंज ग्राउंडवरती एकता ट्रॉफीनंतर सिद्दीक भाभी सरांच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स शेअर करायला मिळाला आहे आणि कदाचित येणाऱ्या वर्षामध्ये एकता ट्रॉफी जरूर आपल्याला बघायला मिळेल. एकता सुपर लीग. डॉक्टर गौडी सर अँड सिद्दीक भाभी सर प्रेझेंट. ती स्पर्धा मागच्या पर्वामध्ये आपण पाहिलं होतं. भूमी 11 मांडा अर्थात जगन नानाच्या टीमनं ती स्पर्धा जिंकली होती. याच क्रीडांगणावर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक एक्स्ट्रा धाव. एका धावेने स्कोर पुढे गेला. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. 12 ऑन दी बोर्ड नाव. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. एकविरा पिंपळनेर संघाला इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. सुदर्शन पाटील कमबॅक करतोय. पुन्हा फुलर लेन खोलात टाकला बॉल. सातत्याने तिसऱ्यांदा घडलं की अपील करण्यात आली, परंतु यावेळेला बॅटला स्पर्श होता हेच अंपायर्सनं सांगितलं. एका धावेने स्कोर पुढे गेला. धावफलकावरती 13 धावा. 13 रन्स ऑन दी बोर्ड नाव. दुसरा सामना तुम्ही पाहता आजच्या दिवसातील. यानंतर जी लढत होणार आहे, दोन्ही कॅप्टन आपणही सज्ज राहायचं आहे. ओहो हो, यावेळेला हवेत आहे बॉल आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना दिसला, परंतु आता अंपायरचा निर्णय येणं बाकी आहे. एक्झॅक्ट तिथे काय घडलंय, काय फटका होता. वाव, लोव फुल टॉस स्वीप केला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बॉल एका टप्प्याने मला वाटतं गेला असं अंपायरने सांगितलंय की चेक करायचे सर बाउंड्री. येस, बाउंड्री चेक केली जाईल. यानंतर साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा आणि शेलू मातावळ. चला दोन्ही कॅप्टनला आता विनंती करीन की टॉस करण्यासाठी आपणही सज्ज राहायचा. यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्राच्या विरोधात शेलू माता वळ. आज एकूण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आज मेगा फिनाले डे. प्रयत्न चांगला होता क्षेत्र रक्षकाचा आणि बॉल सरळ सीमेच्या बाहेर आहे, म्हणजे हा सिक्सर असेल. काही वेळा क्षेत्ररक्षकांनी देखील ते सांगणं गरजेचं आहे, कारण फिल्डरला माहिती असते एक्झॅक्ट तो चौकार आहे की षटकार आहे.
स्पोर्ट्समॅन स्पिरिट ही मित्रांनो फार महत्त्वाची असते. नेक्स्ट मॅच साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा वर्सेस शेलू माता वर्ल्ड आणि त्यानंतर मॅच ऑफ आफ्टरनून जय बजरंग भावाले बी वर्सेस गावदेवी अंजूर. आज एकापेक्षा एक मातब्बर संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. हातातून बॉल थेट सीमारेषेवरती पडलेला आहे, जाळीवरती पडलेला आहे, त्याच्यामुळे सिक्सर आहे. हार्दिक गायकवाडच्या बॅटमधून हा षटकार बघायला मिळाला. एक गायकवाड मैदानात तुटून पडले आणि एक गायकवाड आमच्या सोबत लेखणीच्या जोरावरती सत्य न्याय देत असताना प्रत्येकी क्रिकेटरला. सुदर्शन पाटील पुन्हा लोवा फुल टॉस, पुन्हा त्या दिशेने बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगला. आणखी एक बॉल सीमा पार, येतोय चौकार. हार्दिक गायकवाड ऑन फायर, जबरदस्त डाव साकारतोय. इनिशिएटिव्ह घेतच असताना या ठिकाणी आपण पाहतोय ऋतिक थोडासा चाचपळला, परंतु तदनंतर आता जबाबदारी पूर्णपणे हार्दिकनं आपल्या खांद्यांवरती घेतली आहे आणि चांगला खेळ साकारत असताना आपल्या संघासाठी वेल बॅटिंग. 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहताय 23 धावा आफ्टर 2. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 7 धावा, परंतु या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी. शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा सुदर्शन पाटीलच्या विरोधात पूर्ण करण्यात आल्या आणि 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 धावा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आल्या आणि 13 धावा न्यू सिद्धिविनायक अंजूर. साविंद्रा स्पोर्ट्स साविंद्रा आणि शेलू माता वर्ल्ड दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की पहिला डाव जसा संपेल आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. कालपासून आपण बघतोय की बरेचसे संघ लेट ऑर्डरमध्ये इथे रिपोर्टिंग करताना दिसले. लेट रिपोर्टिंगमुळे त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागलं. त्याच्यामध्ये तर केवनी देवी संघाला 3 चेंडूंची पेनल्टी लागली होती लेट आल्यामुळे. आणि जरूर आपण पाहिलं तर सारंगाव संघ असेल त्यांना पहिल्या सामन्यामध्ये 4 धावांची पेनल्टी लागली होती आणि आजही तुम्ही बघितलं की ओवली संघ थोडासा उशिराने आला, त्यांनाही 4 रन्सने पेनलाइज केलं होतं. म्हणजे नियम हे प्रत्येकासाठी समान असतील, सारखे असतील. 3rd ओव्हर दीपेश कोळी बॉलिंग मार्कवरती येतोय, सामना करेल बॅटर ऋतिक म्हात्रे. ओव्हर द विकेट पहिला बॉल दीपेशचा, समोर बॉलर बॅक पास ड्राईव्ह. मिडॉनला फिल्डर उपस्थित नव्हता, जरूर मिडॉफचा फिल्डर बॉलवरती आला आणि तोपर्यंत वेळ होती सिंगल कंप्लीट करण्याची. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे गेल्या धावफलकावरती. धावा तुम्हाला बघायला मिळतात 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड नाउ. डे 3 फाइनल डे ऑफ द टूर्नामेंट, मेगा फिनाले डे. कौन बनेगा करोड़पति ये तो अमिताभ बच्चन बताएंगे, लेकिन कौन बनेगा विजेता ये तो कमेंट्री के बिग भी बताएंगे. यानी की सिद्दीक भाबे सर, कॉमेंट्रीचा बिग बी. सुभाष धुमाळ सरांनी हे नाव त्यांना दिलंय, जसा की बॉलिवूडचा बिग बी तुम्ही अमिताभ बच्चनला पाहिलाय. ओहो, या वेळेला यस पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. इथे लेंथ चांगली होती, परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं, कुठेतरी जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे जाताना धावफलकावरती 25 धावा, 25 रन्स ऑन दी बोर्ड नाव. दीपेश लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग ऑन साइड पूर्ण पॅक केले हार्दिकसाठी. ओ फ्लिक केला, व्हाट अ शॉट, फ्लिक ऑफ द रिस्ट, ग्रेट टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय सिक्सर. कडक कडक शॉट आहे, काय टायमिंग आहे. हार्दिक गायकवाड लाजवाब. या खेळाडूनं हे सत्र गाजवलंय आणि आज पुन्हा एकदा सिद्ध करत असताना स्वतःला थोडासा बॅकफुटला आला. त्याच्यानंतर फुलर लेन बॉल, वाव, जबरदस्त फ्लिक बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव, ग्रेट शॉट. टायमिंग प्रॉपर आहे. आपण प्रत्येकी फटका पाहिला असेल ऑन साइड, पूर्णपणे त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. मोस्ट ऑफ रन्स बनवल्या त्या स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये 2 सिक्सर आणि 1 चौकारी त्याच झोनमध्ये पाहायला मिळाला. एक रिव्हर्सचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता धावा वेगाने बनल्यात, 31 धावा धावफलकावरती. पहिला सामना हाय स्कोरिंग आणि हा सामना देखील आता हाय स्कोरिंग होण्याची दाट शक्यता आहे, ज्या पद्धतीने फलंदाजांनी खेळ सुरू केलेला आहे. ओव्हर द विकेट पुन्हा फुल टॉस
हा देखील चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर स्विंग केलाय. आणखी एक सिक्सर. कडक बॅटिंग हार्दिक गायकवाड करतोय. लागोपाठचा दुसरा सिक्सर आणि धावा 37 या आकड्यावरती 37. काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. लागोपाठ 2 सिक्सर. फुल टॉस होता आणि सर पाठवलं स्क्वेअर लेगच्या पलीकडे. चॅलेंज क्रीडांगणाचा विचार केला तर बाउंड्रीज डायमेन्शनचा आपण विचार केला स्क्वेअर बाउंड्रीज थोड्या छोट्या आहेत. हो यावेळेला हेलिकॉप्टरचा अंदाज हवेत आहे. आता फटका फसला. विकेटचं पतन. फायनली धक्का लागतोय. पहिला धक्का लागेल न्यू एकविरा पिंपळनेर संघाला. हार्दिक गायकवाड बॅक टू द डगआउट. बिग ब्लो फॉर द टीम. एक मोठा झटका लागला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा बॉल आणि विकेटला कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाहीये. चांगला झेल पकडलाय. पा इथे बॉटमहँडचा चांगला वापर त्यानं केला परंतु इथे प्रॉपर टायमिंग करता आलं नव्हतं. एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि बाद होणारा पहिला खेळ तुम्ही पाहतायत. पहिला धक्का लागलाय. धावफलकावरती 37 असताना 37 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन विकेट टीम न्यू एकविरा पिंपळनेर आफ्टर लुझिंग अ टॉस बॅटिंग फर्स्ट हिअर. धावांचा पाठलाग यास क्रीडांगणावरती पहिल्या दिवसापासून आपण बघतोय की कठीण झालाय. परंतु अल्पेशजी एकमात्र सिक्सर. मागचे 2 दिवस संपले. आज तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आणि एकमात्र खेळाडू ज्यानं लॉंग ऑनला सिक्सर मारला तो विनीत माळी मानकोलीचा. सुपरस्टार मनीलाल पाटील पिंपळनेरचे उद्योगपती यांच्याकडून पिंपळनेर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या. त्यांचं देखील आपण स्वागत करूया स्पर्धेमध्ये. शुभेच्छांचा वर्षा होतोय. खरं तर दोन्ही टीमनं या वर्षामध्ये चांगला खेळ साकारलाय. अंजूरकरांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतात. हो यावेळेला बचावात्मक फटका खेळण्यास भाग पाडला. सचिन गायकवाड वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर फ्रॉम पिंपळनेर. अनेक वर्षांपासून या खेळाडूला आपण पिंपळनेर संघ असेल, महिंद्रा स्पोर्ट्स असेल, भिवंडीचं सिटी क्रिकेट खेळताना बघितलं आणि आज त्याच्या गावचा संघ पुन्हा तोच रूप गावच्या संघानं दाखवला जो मागच्या 10 वर्षांपूर्वी होता एकविरा पिंपळनेरचा. फुल टॉस. ऋतिक म्हात्रे स्ट्रगल करत होता परंतु फुल टॉस मिळाला. फुल टोल वसूल करत असताना टॉवरिंग सिक्सर. टॉवरला हिट झालाय आणि येतो षटकार ऋतिक म्हात्रेच्या बॅटमधून. लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. धावफलकावरती 44 44 रन्स. इंडिव्हिज्युअली 28 धावांचं योगदान हार्दिक गायकवाडनं दिलं आणि आता ऋतिक म्हात्रेची बारी आहे असं वाटतंय. ज्या प्रकारे तो तुटून पडला. फुल टॉस होता. एक महागडं षटक 21 धावा दीपेश कोळीनं खर्च केला. 3 सिक्सर आपल्याला या ओव्हरमध्ये बघायला मिळाले. एक विकेट त्यानं जरूर प्राप्त केली परंतु या धावा ज्या खर्च केल्या तर इथून येणाऱ्या ज्या धावा येतील त्या कुठेतरी सायकोलॉजिकली प्रेशराईज करणार आहेत टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरला. कारण या मैदानाचा विचार केला ग्राउंड छोटं आहे. बघितल्यानंतर बाहेरून मैदान छोटं दिसतंय परंतु चॅलेंज नावच मोठं आहे. चॅलेंज आणि त्या चॅलेंजवर मोठी आव्हानं प्रत्येकाला सामोरे येत असतात. त्या आव्हानांना तुम्हाला इथून पेलावं लागेल तेव्हा तुम्ही जिंकाल. कारण चॅलेंजवरती चॅलेंज मोठं असतं. कोणतंच क्रीडांगण आपण पाहिलं तर भिवंडीतील सर्वोत्कृष्ट आणि नामांकित क्रीडांगण हार्ट ऑफ सिटी भिवंडी शहराच्या मध्यभागी बसलेलं हे क्रीडांगण. ज्या वेळेला सिटी क्रिकेट या मैदानावर होतो ना त्यावेळेला पूर्णपणे स्टँड्स खचाखच भरलेले तुम्हाला बघायला मिळतात. या वर्षामध्ये सिटी क्रिकेटला आता सुरुवात तर जरूर झाली आणि एखादी स्पर्धा जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा या मैदानाच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. तो सस्पेन्स असेल तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु सध्या जय बजरंग चषक भिनारची चर्चा सुरू आहे. चांगले पाठीराखे जोडले जातात. दुपारच्या सत्रामध्ये
इव्हनिंग सेशन मध्ये कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह इनफिल्डला क्लिअर केलाय सचिन गायकवाड आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा चौकार. मजबूत बांध्याचा खेळाडू आणि नेहमीच मजबूत फटके त्याच्या बॅटमधून बघितलेत. ताकद आहे, ताकदीबरोबर त्याचा क्लास. सचिन गायकवाड नेहमी आपण पाहिलं ना की ज्या वेळेला पंच खेळायचा, कव्हर एक्सचा कव्हरला षटकार खेचायचा, तो षटकार बघण्याची एक मजा वेगळी होती. आणि इथे कव्हरला एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावफलकावरती 48 धावा, 48 रन्स, मोठ्या टोटलकडे वाटचाल. हो, आता लॉफ केलाय, कडक शॉट, बेधडक शॉट, बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द चॅलेंज ग्राउंड, येतोय सिक्सर. स्टेडियमच्या बाहेर हा फटका मारलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सचिन गायकवाडच्या बॅटमधून येणारा हा बाहुबली सिक्सर, भव्य हिट. या सिक्सरच्या साहाय्यानं 54 धावा, 50 आकडा देखील पूर्ण झालाय. भाबे सर नेहमीच म्हणायचे ना की ये जो सचिन गायकवाड है ना, इनके सामने ना हवा काम करती है ना किसी की दुआ काम करती है. हवा दुआ वाला हा बॅटर आता पुन्हा तुटून पडलाय. चौकार आला, त्याच्यानंतर षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती 54. चला, माहिदा 11 साविंद्र आणि शेळूमाता वर्ल्ड लास्ट ऑफिशियल कॉल. अंतिम षटक सुरू आहे. पुन्हा वन बिग हिट, मिड विकेटच्या पलीकडे, बॅक टू बॅक 2 सिक्सर्स. नाही रुकणे वाले, नाही थांबणार सचिन गायकवाड. कोण रोखणार हे वादळ? आता ही टॅगलाईन सध्या इलेक्शन मध्ये प्रत्येकाच्या बॅनरवरती दिसते, कोण रोखणार हे वादळ. आणि आज त्याच प्रकारे वादळ चॅलेंज क्रीडांगणावरती सचिन गायकवाड नावाचं. दिनेश गायकवाड यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. जे 40+ चांगले क्रिकेटर आहेत पिंपलनेरचे, त्यांनी शुभेच्छा दिल्या टीम न्यू एकविरा पिंपलनेरला. आणि सचिन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. 60 धावा धावफलकावरती. शॉट ऑफ प्लेन पूल केलाय, आता हवे त्या बॉल, इथे झेलची संधी आहे. फिल्डर येतोय डाऊन दी बॉल, आता चूक होणार नाहीये, पकडलाय झेल. आणि फायनली सचिन गायकवाड बॅक टू द डग आउट. रोहन पाटीलला फायनली सफलता मिळाली त्या ठिकाणी. सचिन बाद होतोय आणि बाद होण्यापूर्वी त्याचा जो रोल होता, त्याची जी भूमिका होती, ती योग्य पद्धतीने त्याने बजावली आणि एक मोठं योगदान देऊन तो आता मैदानाच्या बाहेर झालाय. धावा धावफलकावरती 60 असताना हा दुसरा धक्का लागलाय. वैयक्तिक 17 धावा सचिनच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या. 28 हार्दिकनं बनवल्या, 17 धावा सचिन गायकवाडच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या. नवीन बॅटर विजय आलाय. रोहन पाटील युवा खेळाडू आहे, पंच केलाय थ्रू दी कव्हर्स. चांगला टायमिंग होतं याही बॉलवर, परंतु डीप मध्ये कव्हर पॉइंट सेट करण्यात आला. बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि अल्पेश यांना देखील व्यस्त ठेवलंय. भरपूरदा रेड अँड ग्रीन पेनचा वापर त्याला करावा लागलाय. याचं कारण आतापर्यंत 6 सिक्सर या डावामध्ये आणि 3 चौकार या डावामध्ये आलेले आहेत. चला, शेलूमाता वर्ल्ड लास्ट ऑफिशियल कॉल, कारण साविंद्रा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. नेक्स्ट मॅच. ओ, यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. एक्झॅक्ट काय घडले, लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. जागेवरून खडे येथून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर पुढे गेले आणि धावफलक एका धावेने पुढे जाताना 62 धावा, 62 रन्स ऑन द बोर्ड नाव. 62 धावा स्कोर कार्डवरती. राउंड द विकेट, लो फुल टॉस, आणखी एक सिक्सर. जबरदस्त फिनिशिंग टच देत असताना सध्या ऋतिक म्हात्रे आणि त्याच्या बॅटमधून हा सिक्सर आला. आणि याचबरोबर पहिलं सत्र समाप्त. एंड ऑफ द 4th ओव्हर. टीमची टोटल तुम्हाला बघायला मिळते 68. 69चं लक्ष्य पार करावं लागेल न्यू सिद्धिविनायक अंजूरला. चला, या ठिकाणी अंकल भोई यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. मायरा 11 साविंद्राच्या विपक्षामध्ये शेळूमाता वर्ल्ड.
हेड इज अ कॉल, टेल इट इज. टॉस या ठिकाणी जिंकलेला तो मायरा 11 साविंद्रानं. फर्स्ट ऑफ ऑल नाणेफेकी आपण जिंकलेली आहे, काय निर्णय? पोरं नाहीत तर बॅटिंगच फर्स्ट करू. असेल कारण तुम्ही पाहिलं की मैदानावर भरपूर मोठ्या प्रमाणात आज धावा बनतायत आणि प्रत्येकजण बॅटिंग करताना जिंकलाय. आणि किती टार्गेट देण्याचा प्रयत्न करशील? जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करू आम्ही. साविंद्र संघाचा खेळ चॅलेंज क्रीडांगणावरती आतापर्यंत कसा राहिला आणि किती स्पर्धा तुम्ही खेळलात तुमच्या आयुष्यामध्ये? आजपर्यंत आमचा जिथून स्टार्ट झाला आहे तिथून आमचा चांगलाच खेळ राहिलेला आहे. आज पोरा काही कारणास्तव नसल्याने चांगला प्रयत्न करू खेळण्याचा. शुभेच्छा असतील. यतीन फिल्डिंग करायची आहे परंतु आता बॅटिंग भरपूर चांगली होते. प्रत्येकी बॅटरनं चॅलेंज क्रीडांगणावरती चांगला केस साकारला आहे. तुला फिल्डिंग करायची आहे, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. इनिशियल ओव्हरमध्ये कोणते गोलंदाज आहेत की जे चांगला स्टार्ट देतील आणि चांगली सुरुवात तुझ्या संघाला मिळून देतील? आतिश बांबरे कौशल आहे. शुभेच्छा असेल. तर मित्रांनो, नाणेफेकी संपन्न झाली. यापुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल मायरा 11 साविंद्राच्या विरुद्ध शेलू माता वळ या दोन संघांमध्ये. आणि येथे टॉस जिंकलाय टीम मायरा 11 साविंद्रानं. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करताना तुम्ही शेलू माता वळ संघाला पाल, परंतु डोंट गो अवे, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा जय बजरंग चषक भिनार. आणि आता तुमच्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जोडले जात आहेत सिद्दीक भाबे सर, वॉइस ऑफ ठाणे. धन्यवाद समीर ठाकरे. हमारे बीच गेंदबाजी का वो इतिहास, कहते हैं लोग कि आपने वक्त गुजारा है लेकिन दौर गुजारा है, युग गुजारा है. मैजिक ऑफ भिवंडी उमा चौहान का आगमन हुआ है. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. मोस्ट वेलकम. वो गेंदबाज जिसकी गेंदबाजी की चर्चा 17 साल तक भिवंडी तालुका क्रिकेट में रही. स्वागत है आप सभी का जय बजरंग चषक भिनार में. आप तक लाए हैं बाएं हाथ के सबसे बेहतरीन बल्लेबाज कुमार गुंड. साथ रहे सभी का अंकल भुईर जुड़ चुके. आपका भी स्वागत. फिर से हार्दिक गायकवाड ने बता दिया कि बीपीएल में वो ऐसे ही नहीं खेले थे. 28 रन बनाए. लक्ष्य न्यू सिद्धि विनायक अंजूर के सामने 69 का. गेंदबाजी में ऋतिक मात्रे बल्लेबाजी करते हुए 15 रन भी बनाए थे पहली गेंद के साथ. फ्लिक कर दिया है, पिकअप शॉट, 6 रन. जवाब दिया जा रहा है प्रतीक पाटिल की तरफ से सिक्सर के साथ. न्यू सिद्धि विनायक ने इस सीजन में एक कप जीता है, जबकि पिंपल नेर, देखिए पिंपल नेर की बात चले और सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी हरीश पाटिल का नाम ना ले तो फिर ये बहुत बड़ी ज्यादती होंगी. मेयर कप 2007 में 22 विकेट जब उन्होंने लिए थे, जब उनको ये नाम दिया गया था. ऋतिक मात्रे अच्छा ट्राई, ऑफ वॉली पे लेकर गैप में गेंद ट्रैवल हो रही है. फील्डिंग लाजवाब, लेकिन नहीं रोक पाए 2 रन लेने से. 8 रन. इस ग्राउंड के इतिहास के पन्नों में कई ऐसे मैचेस है जो 8 ओवर में 35 के अंदर भी जीते गए और 8 ओवर में 100 बनाने के बाद भी नहीं जीते गए. मनीलाल पाटिल ने इस वक्त पिंपल नेर टीम को शुभेच्छा दी है. स्वागत आपका. इस मरतबा फाइन ग्लांस किया है, रन पूरा. हालांकि चैलेंज का ये वो क्षेत्र है जहां पर कई टीमें अपनी आरतियां और कब्र खोद चुकी है. बहुत तेज गेंद निकल जाती है थर्ड मैन और फाइन लेग पर. 9 रन बिना कोई विकेट के. पॉजिटिव रिप्लाई न्यू सिद्धि विनायक अंजूर की. समीर ठाकरे आजकल कमेंट्री में काफ़ी चर्चा में चल रहे, बड़ा नाम है कमेंट्री दुनिया का. फुल टॉस गेंद, स्विंग कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेग पर, लेफ्ट स्वीप, 6 रन.
शिलुमाता वर्ल्ड के कैप्टन यतीन मडवी आपको संपर्क करना है कमेटी से। चाविंद्र स्पोर्ट्स के कैप्टन आपको भी संपर्क करना है। 15 पे पहुंचा है स्कोर, बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं न्यू सिद्धिविनायक अंजूर का। लक्ष्य बहुत भारी है और यही कारण है कि बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल पॉजिटिव जवाब दिया जा रहा है। तमाम टीमें समय में सहयोग करें क्योंकि आज एक सेमी और एक फाइनल भी है। ऋतिक मात्रे और ऊपर से मैच भी हाई स्कोरिंग हो रहे। अगले मैच के टॉस को किसने जीता है? चाविंद्रा ने जीत के पहले बल्लेबाजी का निर्णय किया है। पिछला जेबी कप यहाँ पर जो हुआ था उसमें BC4 सिटी क्रिकेट भी था और ग्रामीण क्रिकेट भी था। पहले दिन जुन्नंदुर की क्वालिफाई हुई, दूसरे दिन सारंग गांव। अभी अभी मैंने जिक्र किया था कि पिंपल नहर खेले और हरीश पाटिल का जिक्र ना हो तो ये ज्यादती होंगी। और सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी इस वक्त ऑनलाइन हमसे जुड़े हैं और 2007 में जब उन्होंने 22 विकेट मेयर कप में ली थी जब भी उनको इनाम दिया था मैंने। वेलकम हरीश। ऋतिक मात्रे स्विंग कर दिया है गैप में, फ्लैट 6। क्या गजब का पलटवार न्यू सिद्धिविनायक अंजूर, ये भी नहीं मानेंगे। इसे कहते हैं आर पार का क्रिकेट, क्योंकि चैलेंज पे आप खेल रहे हैं तो आप में चैलेंज होना जरूरी है। एक ओवर की समाप्ति, बहुत पॉजिटिव रिप्लाई, 21 रन बिना कोई विकेट के। अल्पेश ये बताइए कि बच्चे भी 3 ओवर में यहाँ से कितने चाहिए? 48 कमाल की स्कोरिंग करते हैं। किंग स्कोरर के नाम से बहुत कम समय में उन्होंने खिताब हासिल किया है। अल्पेश गायकवाड हौसला इनमें। एक ऐसा व्यक्ति है पूरे तालुका में जो हौसलों से उड़ता है, हौसलों से चलता है और कमाल का, शायद हम लोगों की हवा लग गई है, डे में कहीं और, नाइट में कहीं और। कुमार गुंड हमारे मेन शिल्पकार। ओहो, नो लुक शॉट, लेकिन फील्डर शॉट तो उन्होंने प्रदीप पाटिल की तरह सजाया था लेकिन फील्डर को पाया। एलिवेशन बहुत अच्छा था कैमरे के लिए लेकिन टीम के लिए नुकसानदेह। प्रियांशी स्टूडियो डगआउट में जाते हुए, चैलेंज का प्लेस पवेलियन हमेशा चर्चा में रहा। चैलेंज का आशा पाटिल नॉर्थ ईस्टर्न चर्चा में रहा। आशा पाटिल गैलरी चर्चा में रही, लेकिन सबसे ज़्यादा चर्चा प्रियांशी स्टूडियो की हुई थी। बिल्कुल वहाँ से कमेंट्री करना मानो जादुई नगरी में। मोस्ट वेलकम मैजिक ऑफ भिवंडी उमा चौहान। 17 साल जिस गेंदबाज ने राज किया वो मैजिक थे। उछाल के खेला है, फील्डर है और एक और झटका लगता हुआ हैट्रिक पे आ गए नयन पाटिल। देखिए समीर, क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है और कौन भूल सकता है उस मेयर कप को जिसमें 17 दिन तक खेल चला, वो भी दोपहर के 3 बजे से सुबह के 5 बजे तक। वो समय ही अलग था, वो क्रिकेट ही अलग था। मेरा अपना मानना है कि 20-25 साल पहले अगर ISPL आता तो भिवंडी तालुका के 25 खिलाड़ी रहते।
उमा आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पे जाना है। यहाँ कुर्सी दे उमा को। जब तक तो बैठना यार। उमा के रिकॉर्ड तो मैं 1 घंटे में तो आपको बता नहीं सकता, अगर पूरे पन्ने खोलूं। ये गेंद बाहर चली गई है, 4 रन। समीर, सबसे बड़ी बात है कि जब भी मेयर कप, नगर अध्यक्ष चषक, आनंद प्रेरणा चषक हुआ, उमा खेलने के बाद, पूरी तरह हर मैच खेलने के बाद कमेंट्री बॉक्स और बाकी चीजों पे ध्यान देते थे। वाह, जीतू फुलोरे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। मेरे राइट में मैजिक है। जीतू फुलोरे को टिमगर का मैजिक कहा जाता है 40+ में, लेकिन मैजिक तो मैजिक, एक ही राह और एक ही नाम तो दूसरों को भी दिए मैंने, लेकिन जो पुराने खिलाड़ी थे ना, वो 100% दे गए। विश्वास मात्रे हो, आरेश हो, फरूक मुन्ना हो, विलास सार हो, एक और कैच इस ओवर में कमर तोड़ दिए। संजय मात्रे हो, संजय टावड़े हो, विश्वास मात्रे हो, सर कल पैसा बहुत उड़ाया उस पे मैदान पे जाके खिलाड़ियों बजदार क्या बात है। 40 खेल रहा था रात में, वो देख मैंने स्टेटस रखा, सब लोगों ने स्टेटस रखा है उसका, आप देख। कहते हैं कि 40+ में भी आज भी वहीं उड़ता हुआ घोड़ा चैलेंज एक्सप्रेस। हाँ अभी कैसा बोलेगा, देखो मैंने स्टेटस रखा, लोगों भी क्या सिलेक्शन रहा था चैलेंज स्पोर्ट्स का। ये देखो सर रात में आज कल 1984 में इस क्लब की स्थापना हुई। आपने सिल्वर जुबली देखा, आप गोल्डन जुबली भी देखेंगे। सर वो पैसा पूरा अंपायर को दिया उन्होंने आज रात 2034 में में। बैटर को नहीं लेगा, ऊपर लगी है, एक और विकेट। कितने विकेट लिए? 9 से 9 नहीं मिला पा रहे हैं बल्लेबाज। 4 विकेट एक ही ओवर में काम तमाम किया है। 2033 में चैलेंज का गोल्डन जुबली ईयर रहेगा। नहीं, अगर मैं कुछ मिस्टेक कर रहा हूं, 11 से 2031 होता है गोल्डन जुबली ईयर। फिर हॅट्रिक पे अरे सर प्रॉपर हॅट्रिक पे आहे, मस्त ना, असं पाहिजे सिनेराला पण नाही का सर, हॅट्रिक हॅट्रिक हैट्रिक 5 विकेट लिए एक ओवर में। फाइपर भी लिया है एक ही ओवर में, क्या बात है। ट्रिपल हैट्रिक की मैं आपको बात बताता चलूं। सबसे पहले इसी ग्राउंड पे विश्वास मात्रे ने की, उसके बाद मेरे दाईं ओर बैठे हैं ना मैजिक ऑफ पियोंडी, उमा ने ट्रिपल हैट्रिक की। उसके बाद अविनाश पाटिल ने चैलेंज से खेलते हुए आरके ट्रॉफी में भादौड़ में ट्रिपल हैट्रिक की। उसके बाद एक कारनामा इसी ग्राउंड पे कैलाश नाइक ने किया, चॅलेंजला आहे सर। ट्रिपल हैट्रिक। हां हां तुम्ही कुठे आहात? लेकिन उसके बाद लंबा इंतजार। 30 दिसंबर को आगरी राजा चषक में बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट संतोष मडवी ने ट्रिपल हैट्रिक की। फिर लंबा अरसा था, फिर ये कारनामा मनोज घाटाल ने किया था। रईस ट्रॉफी में तारीख थी 21 फरवरी 2023। दक्ष गायकवाड सर, दक्ष गायकवाड आहे। पहली गेंद नीचे रही थी, लगभग अब सिद्धिविनायक अंजूर के लिए कठिनाइयां बढ़ती भी। बची भी 11 गेंदें और उन्हें बहुत लंबा फासला तय करना है। 32 27 हुए सर। बाबा जर चुके हैं, बाबा सभी के, हमारे आपके सबके बाबा आकाश गायकवाड उर्फ बाबा। कोई डॉट नाही रे।
बेचाळीस पाहिजे ना रे. उछाल दिया है, लेट है लेकिन ग्रेट है. रेंज रोवर कॉर्नर 6 रन. संकेत मनेरा. उमा के तमाम वो यादें ताज़ा रही होंगी जब तीर रखने की जगह नहीं रहती थी और ऐसे में खेलना ही एक क्रिकेटर की शान रहता है. अच्छा स्ट्रोक है, विकेट एरिया है, लैप स्वीप था लेकिन कमाल की फील्डिंग. एक बात है समीर ठाकरे आपकी मालूमात के लिए कि 17 साल का जो मैजिक ऑफ भिवंडी उमा का करियर रहा, ये मैं लिख कर दे सकता हूं कि 80% उनकी गेंदबाजी पे कमेंट्री मैंने की. बोल्ड अराउंड द लेग्स, लूज शॉट. सोचते होंगे कि एक एक विकेट के लिए संघर्ष करना पड़ता था. देखिए 1994 से लेकर 2001 तक चैलेंज को हराने वाली कोई टीम नहीं आई. 2001 में ये कारनामा जयदुर्गा ने किया. उसके बाद श्रीकार वर्ल्ड कप, श्रीकार नगर अध्यक्ष कप, फिर 3 से मेयर कप हुए. 3, 4, 5 तक कोई भी चैलेंज के सामने नहीं आया. 6 में बी इंडियन एनआर आई और एनआर चैंपियन बनी. 7 में सनी ने जीता. 8 में फिर चैलेंज ने जीता और फिर 2011 का बी इंडियन, 2013 बी इंडियन, 2014 का प्रतिभा विलास धनेश कुक से, 15 का भी धनेश कुक से. उसके बाद क्या गजब का रहा था 2021 का मेयर कप. बड़ा रनर्स रही थी चैलेंज. वाइट और बर्फानी बाबा गोरसई भी ने वो फाइनल जीता था साई शेलार की टीम के सामने खांबालपाड़ा. नीचे गेंद वाइट. कुमार गुंड की कहीं बेहतरीन इनिंग्स है इस ग्राउंड पे, भूले नहीं होंगे. हमारे बीच चेतन भुईर साहब और रोशन भुईर साहब का आगमन हुआ है. आपका हार्दिक स्वागत. फिर स्वीप की कोशिश, फिर वाइट. समीर ठाकरे काम की मालूमात दे रहा हूं. लेग ब्रेक गेंदबाजी, उसमें कभी कभार 5 टूर्नामेंट के बाद मैजिक ऑफ भिवंडी उमा का वाइड मिला है, वो भी कभी कभी गूगली करने में. फिर वाइड. वाइट की रन दे रहा है. शायद गेंदबाज भूल चुके हैं कि ऑफिस स्टंप भी है. दक्ष गायकवाड. 31 रनाबद्दल 7 बॉलां चक्रायलाचं. रन नहीं लिया है. अल्पेश, आपको लगता नहीं कि आज एक तरफा मैचेस हो रहे और आखिरी ओवर में कितने आए? 31 चाहिए. चाहिए. ज़रूर जब बात होंगी तो मैं साहब से रिक्वेस्ट करना वाला हूं कि पुराने जो सीडीज़ है वो प्रिंस मूवीज़ को सौंप दिए जाए. एक चैनल प्रिंस मूवीज़ के माध्यम से चैलेंज क्रिकेट, हिस्टोरिकल चैलेंज क्रिकेट, ज़रूर वो मैचेस को आप देखेंगे जब चैलेंज क्रिकेट ग्राउंड दिन ब दिन बदलता रहा, क्रिकेट बदलता रहा, लेकिन क्राउड पैक रहा. आज तरस रहे हैं लोग उस क्राउड को देखने के लिए. वो भी हो जाएगा, थोड़ा इंतज़ार कीजिए.
स्लॉक स्वीप है, घुटना टेक और सिक्सर देख, गजब का शॉट। आजकल के गेंदबाजों को एक जुनून है बोल्ड करने का। कहीं ऐसे खिलाड़ी रहे उस दौर में जो फाइन लेग नहीं लगाते थे। वर्ल्ड के कैप्टन और चविंद्रा के कैप्टन तुरंत ही कमेटी से संपर्क करे। 5:25 मौका है, होनी को अनहोनी में बदलना होगा। ओ कटर, लेकिन वेस्टेज वाइड। और तीसरे अंपायर को पूछा है फील्डिंग साइड ने रिव्यू लिया है। देखिए, इतिहास में सभी को पता है कि 14 नवंबर 1992 को सचिन तेंदुलकर को तीसरे अंपायर ने आउट दिया था। जॉन्टी रोड्स के थ्रो पे 11 बनाए थे उन्होंने। इस ग्राउंड का इतिहास बना जब 9 फरवरी को वाइड बॉल है। सबसे पहले लेजेंड विलासार के शो में नगर अध्यक्ष चेशम में 9 फरवरी 2000 को इरफान मुल्ला को आउट दिया गया था, क्योंकि वो फ्रंट फुट पे वाइड है। 5:24। हालांकि राज कपूर ट्रॉफी में भी उसका प्रयोग किया गया था। मैं दावे से कहता हूं, वो जो रिप्ले बताता आज तक मेरे जहन में, दावे से कहता हूं आप जाके देखिए उसको। बोल्ड, समय पे विकेट। अब 4 में 4 सिक्सर लगाने होंगे। अंपायर हमारे मात्रे जो इस दुनिया में नहीं रही, उन्होंने वो डिसीजन दिया था। केसरकर आज भी पूरे चैलेंज परिवार को याद करते हैं। नए बैटर बल्लेबाजी को आते हुए दीपेश कोहली। 4 पे 4 मारने होंगे। चैलेंज के किसी स्पर्धा में कोई भी खिलाड़ी 6 पे 6 सिक्सर नहीं लगा पाया, लेकिन इंडियन ट्रॉफी जब यहां हुई थी तो आसिफ ने कारनामा अंजाम दिया था, क्योंकि चैलेंज के जो शो रहते थे वो बहुत ही ज़बरदस्त। कभी 44 के लाले पड़ते थे, कभी 34 के, कभी 80 भी चेस हुए। लेकिन ओवरऑल अगर मैं 94 से बात करूं तो गेंदबाज हमेशा हावी रहे इस ग्राउंड पे। हालांकि वो भी बात नहीं भूलें जब डॉक्टर 11 का जुलूस निकाला था जगदीश ने मेयर कप 2006 में। अच्छा शॉट है, लेकिन फील्डर हैं। थैंक यू सो मच उमा चौहान जी हमसे जुड़ने के लिए। आशा करते हैं शाम में आप हमारे साथ रहेंगे। क्रिकेट का युग रहे। वाह, क्या गेंद थी। इस गेंदबाज को देखकर तो पॉल एडम को आप भूल जाएंगे। मैजिक ऑफ भिवंडी उमा चौहान विदा लेते हुए हैमट किया है हवा में, बढ़िया रनिंग कैच। मेरे ख्याल से ना बीपीएल मैन ऑफ द मैच ये फाइपर लिया है सर, क्या करने का? देखिए, एक गेंदबाज ने फाइपर लिया है और एक ने 28 बनाए। माना क्या स्कोरिंग है,
लेकिन क्रेडिट गेंदबाज को जाता है। फाइपर लेने वाले ओवर में नयन पाटिल 6 रन 5 विकेट, मैन ऑफ द मैच। नयन आपको आना है, आ जाइए। नयन मिल गई है तो मनवा माँ कतक वे बेकरी, प्रेम का छूटे पटाखा तो धमक वे बेकरी। नयन आपको वीआईपी पे जाना है। वेल बोल नयन। हरेश पाटिल ने पूरी टीम को ऑल द बेस्ट कहा है, नयन आपको भी कहा है। वॉल और चाविंद्रा के कैप्टन गेंद डालने से पहले प्लीज कमेटी से संपर्क करें प्लीज। और सिद्धि विनायक अंजूर के कैप्टन भी हार्ड लक। ये मैन ऑफ द मैच देते हुए अंकल भुईर, देखा ना आपने, यंग है, नाम में अंकल है लेकिन काफी यंग है। आज रेड विथ ब्लू। देखिए सिद्धि विनायक अंजूर के कैप्टन, आपको कमेटी से आके मिलना है प्लीज। सिद्धि विनायक अंजूर के कैप्टन, वर्ल्ड के कैप्टन, चाविंद्रा के कैप्टन, प्लीज। मैं अंकल भीड़ और कुमार गुंड से क्षमा चाहता हूं कि मैं 3 दिन था, लेकिन भाई के देहांत होने की वजह से मैं सिर्फ 1 दिन हूं। लेकिन कमाल का रंग भरा सुभाष धुमाल और समीर ठाकरे ने, कहीं भी सिद्दीक बाबे की कमी उनको महसूस नहीं हुई। इसी तरह मैं चाहता हूं कि हमारे तालुके के तमाम कमेंटेटर्स आगे बढ़े। आवाज़ वो जो आजकल लोगों को अपनी तरफ खींच रही है, समीर ठाकरे। Chick. Thanks a lot. Thank you so much, Voice of Thane. भिवंडी टेनिस क्रिकेट, ठाणे टेनिस क्रिकेट कॉमेंट्रीचा बेताज बादशाह सिद्दीक भाबे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि आता आवाज जरूर या संपूर्ण स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत त्यांचा ऐकायला मिळेल. चला लगेचच मॅच सुरू करतोय आपण. टीम शेलूमाता वळ क्षणाचाही विलंब न करता फिल्डिंग लावून घ्या. मायरा स्पोर्ट साविंद्राच्या विरोधात शेळूमाता वळ अशी लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. चला शेळूमाता वळ आपण फिल्डिंग लावून घ्या. आतिश पाटील, आतिश बांबरे, कौशल पाटील, यतीन मडवी, भरपूर हे जे चेहरे आहेत या वर्षामध्ये सर्वात मोठी धावसंख्या चेस करण्याचा विक्रम खरं तर ह्याच संघाने केला. पोगावच्या क्रीडांगणावरती चाविंद्राच्या स्पर्धेमध्ये तो कारनामा त्यांच्या टीमच्या वतीने करण्यात आला होता, ज्यावेळेला कौशल पाटील